हॉटेल रामकृष्ण हरीचा भव्य शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न। पेठरोड येथील नवीन जकात नाका क्रमांक 11 येथे रामकृष्ण हरी या नव्या आणि बहुपर्यायी खाद्य संस्कृतीचा संगम असलेल्या हॉटेलचा भव्य शुभारंभ शनिवार दिनांक 10 मे 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता उत्साहात संपन्न झालाय। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अंकुश चिंतामण, माजी नगरसेविका सुनीताताई पिंगळे, सुप्रसिद्ध फूड ब्लॉगर अमित रोकडे आणि नमस्कार नाशिक रील स्टारचे शंतनू बिरारी, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पिंगळे, अंकुश काकड यांसह आदी मान्यवर उपस्थित होते। सर्व मान्यवरांची उपस्थितीत फीत टाकून उद्घाटन करण्यात आले। हॉटेल रामकृष्ण हरी मध्ये महाराष्ट्रीयन, पंजाबी, गुजराती आणि चायनीज प्रकारचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ ग्राहकांना अनुभवता येणार आहे। या उद्घाटन सोहळ्यात हॉटेलचे संचालक श्री हरिश्चंद्र रघुनाथ थेटे आणि प्रशांत उर्फ दादू हरिश्चंद्र थेटे यांनी उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे परिसरात हॉटेलबाबत उत्सुकता आणि सकारात्मक प्रतिसाद निर्माण झालाय। आज रामकृष्ण हरी हॉटेलच्या उद्घाटनासाठी उपस्थित म्हसरूळ पोलीस स्टेशनचे पीआय चिंतामण साहेब तसेच उपस्थित सर्व बंधू भगिनी, आज थेटे परिवाराच्या या रामकृष्ण हरी उद्घाटना प्रसंगी सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। आणि थेटे परिवाराने आज या ठिकाणी जे रामकृष्ण हरी हॉटेल टाकलं, मी माझ्या पिंगळे परिवारातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। आपल्या या भागातील नेत्या पिंगळेताई, तर व्यासपीठावरील मान्यवर आणि इथे उपस्थित असलेले प्रशांतचे जे शुभेच्छुक आहेत। खरं तर मराठी माणसं असा उद्योग व्यवसाय करताना खूप कमी दिसतात, त्यामुळं प्रशांतनी जे हॉटेल व्यवसायात पदार्पण करत आहेत त्याबद्दल खरं प्रथमतः त्यांचं अभिनंदन। आणि दुसरी गोष्ट, हॉटेल व्यवसाय म्हणजे एक सेवा क्षेत्र आहे। प्रशांतनी आणि त्याच्या टीमनं ही एक सेवा समजून ग्राहकांना सेवा पुरवावी आणि हॉटेलची क्वालिटी ची महती आहे किंवा कीर्ती आहे ते ऐकून लोक या ठिकाणी यावेत आणि प्रशांतच्या या हॉटेलची भरभराट व्हावी अशी मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर्वांना माझा नमस्कार। खरं तर पांडुरंगाच्या आशीर्वादाने एवढी छान सुरुवात झाली तर मी प्रशांत सरांना ऑल द बेस्ट पण म्हणेल। आणि एवढी छान सुरुवात झाली तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ते आमचं आहे आणि ते देखील आम्ही लवकरच करू। माझी खूप साऱ्या शुभेच्छा प्रशांत सरांसोबत आहे। धन्यवाद। कारण की आज आमचे मार्गदर्शक हरिभाऊ थेटे असतील, त्यांचे चिरंजीव आमचे मित्र प्रशांत थेटे यांच्या नवीन संकल्पनेतून आज रामकृष्ण हरी या हॉटेलचं उद्घाटन आज म्हसरूळ पोलीस स्टेशनचे पीआय साहेब अंकुश चिंतामण साहेब तसेच आमच्या मातोश्री श्री सौ सुनीता पिंगळे यांच्या उपस्थितीत तसेच वारकरी संप्रदायाचे आलेले जे काही मान्यवर असतील यांच्या उपस्थितीत हा रामकृष्ण हरी या हॉटेलचा आज या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये व सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटन सोहळा समारंभ या ठिकाणी पार पडत आहे। तरी मी प्रशांत दादाला व आमच्या मार्गदर्शक हरिनानांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। तुमच्या हातून जे काही तुम्ही नाव दिलेलं आहे आज या हॉटेलला रामकृष्ण हरी, त्याच पद्धतीने आपल्या नाशिकमध्ये असणाऱ्या त्र्यंबकेश्वर असेल किंवा काळाराम मंदिर असेल, तसंच निवृत्तीनाथ महाराजांचं जे काही मंदिर आहे या मंदिराच्या मार्गदर्शनाखाली ज्या पायी दिंडी चालत येतात त्या पायी दिंडीमध्ये जे लाखोने वारकरी जातात, या लाखोंनी वारकरी जाणाऱ्या या मार्गाने जाणाऱ्या वारकऱ्यांना तुमच्या या हॉटेलची सेवा मिळो याच तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो। आपला पेठरोड हवेला नवीन हॉटेल चालू होते, न्यू हॉटेल रामकृष्ण हरी। आज आपला 10/5/2025 रोजी शुभारंभ झालेला आहे। सुनीताताई पिंगळे नगरसेवक नाशिक आणि आपले नाशिक म्हसरूळचे पीआय चिंतामण सर आणि रील स्टार वैभव बिरारी यांच्या हस्ते शुभ हस्ते उद्घाटन सोहळा झालेला आहे। उद्यापासून आपले सेवेत रामकृष्ण हरी चालू होत आहे पेठरोड हवेसाठी। आपल्याकडे साऊथ इंडियन, चायनीज, महाराष्ट्रीयन और गुजराती थाली सगळं अवेलेबल आहे। आणि आपल्याकडे एक फेमस आयटम आहे मोजिटो म्हणून ड्रिंकिंग मध्ये, तो आपण सर्व ग्राहकांना स्पेशल म्हणून देणार आहोत। जेवण झाल्यानंतर फ्री मध्ये असेल, तो फ्री ऑफ कॉस्ट असेल। नवीन जगात नाका पेठरोड हवेला आहे आपलं। परत पहिल्यापासून
तसेच सर्व नाशिककरांना आवाहन करतो हॉटेल रामकृष्ण हरीला आवश्यक एकदा भेट द्यावी. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.